शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव। दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती। तृणमूल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी 80व्या वर्षी भुजबळ मैदानामध्ये उत्तम कबड्डीपटू म्हणत वर्धापन दिन सोहळ्यात तटकरेंची फटकेबाजी, तर राजकारणाचा खेळ करू नका भुजबळांचं प्रत्युत्तर। मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची खदखद, आपण सुद्धा टीममध्ये पण 12वा खेळाडू, नंबर कधी लागणार माहीत नाही, मुंडेंचं विधान। रुपाली चाकणकरांची पक्षाच्या कार्यक्रमालाच दांडी, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला चाकणकर गैरहजर, अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर अडचणीत। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट, उमेदवारीवरून नाराज आमदारांची रवींद्र चव्हाणांच्या बैठकीला हजेरी, भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा। नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला, गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीमधून माघार, तर कुठेही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, महाजनांचं वक्तव्य। $15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप, उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावं यासाठी दबाव, देशमुखांनी केला आरोप। अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल, जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। पुण्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस जनता पार्टीचं आंदोलन, नीट पेपर लीक प्रकरणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही मागणी। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेमध्ये भेट झाली, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत संजय राऊतांचा दावा, तर फोटो AI असल्याचं म्हणत दिपकेंनी फेटाळला दावा। पुढील 2-3 दिवसांमध्ये विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता, तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला अंदाज, मात्र त्यापूर्वी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचाही इशारा कायम। ₹370 बिर्याणीनंतर प्रणित मोरेचा शो पुन्हा एकदा वादात, MBBSची तरुणी सेजल पवारची ही शोमध्ये अश्लील शेरेबाजी, ट्रोलिंगनंतर तरुणीने सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केल्या डिलीट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी झाली सील, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणची घोषणा, हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचाही इशारा। इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा उफाळला, अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले, इराणचं ही चोख उत्तर, शांतता करार करण्यास इराणचा उशीर, आता वेळ संपलीये, कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होतील, ट्रम्प यांचा इशारा। ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला, 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, तर काही जण बेपत्ता भारतीय खलाशांची यशस्वी सुटका करण्याचाही प्रयत्न, तर हल्ल्याप्रकरणी भारताची अमेरिकेकडे नाराजी व्यक्त।